पाहुयात पुढची बातमी। नाशिकच्या काठे गल्ली परिसरात काल रात्री दगडफेकीची घटना घडली आहे। जमावाच्या दगडफेकीत 21 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। या जखमी पोलिसांची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट घेतली। यावेळी पोलीस आयुक्तांनी जखमींची विचारपूस केली आहे। नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली। त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली, ते इंज्युअर्ड झाले, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना आपण आता बघितलेलं आहे, सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत। एकूण किती जण जखमी झाले? एकूण 21 अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत। दरम्यान नाशिकच्या काठे गल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेकीचा प्रकार घडलाय। जमावाच्या दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत। एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झालाय, तर दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांनी पोलिसांनी ताब्यात घेतले। 8 पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी या संदर्भात ताब्यात घेतले, तर या दगडफेकीत 5 वाहनांचंही मोठं नुकसान झालंय। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून समाजकंटकांनी ही दगडफेक केली। धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर ही दगडफेक करण्यात आली आहे। यावेळी 500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र मोठ्या प्रमाणावर आलेल्या जमावामुळे परिस्थिती चिघळली। पालिकेच्या न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलपर्यंत नोटीस बजावली होती। 1 एप्रिलला ही नोटीस बजावण्यात आली होती। स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा पाडकामाचा इशारा पालिकेने दिला होता। आज नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गातही तुर्तास बदल केलाय। याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला। त्यांना समजवण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले। त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही। पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही। न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयित आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। दरम्यान नाशिकमध्ये दर्गा परिसरात झालेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। दर्ग्यावर कारवाईसाठी आजचा दिवसच का निवडला, असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला। दरम्यान आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसेच कुठे कधी काय करायचं याचं पंचांग ते घेऊन बसतात, असा टोलाही राऊतांनी लगावलाय। दुसरीकडे सत्तेसाठी आम्हाला सोडणारे आता हुजरेगिरी करत आहेत। त्यांनी आमच्या अस्तित्वाची त्यांना भीती वाटतेय का, अशी टीकाही त्यांनी केली आहे। तसेच बाळासाहेब ठाकरे हे द्रष्टे होते, त्यांनी कमळाबाई नाव ठेवलं, असा घणाघाती टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय। दर्गे हटाव मोहीम सुरू केली या शहरामध्ये। दर्ग्यांवरती बुलडोजर फिरवणार आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा। आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोजर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे। तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं, पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे। मी तुम्हाला ते सांगतोय, हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात नाही धरू शकणार। हां, ते मुहूर्त आधी काढत बसतात, कधी कुठे दंगल घडवायचे, कधी कुठे काय करायचे, कधी कोणावरती कारवाई करायचे, त्याचेच मुहूर्त काढून पंचांग गुन्ह्याचे लोक बसलेले असतात। नाशिकच्या घटनेचा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा घेण्यात आलाय। नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यात असताना त्यांनी या घटनेचा आढावा घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केली
जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फोनवरून विचारपूस. नाशिक शहरातील परिस्थिती नियंत्रणात, तर गिरीश महाजन यांच्याकडूनही आढावा घेतल्यानंतरची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या घटनेचा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा घेण्यात आलाय. नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी या घटनेचा आढावा घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जखमींना फोन करून, जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या सगळ्यात जखमी झाले होते त्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. नाशिक शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे असं गिरीश महाजन यांच्याकडून आढावा घेतल्यानंतर ही माहिती देण्यात आली. तर नाशिकमध्ये एका धर्मस्थळाच्या जवळील अनधिकृत जागेचं जे बांधकाम होतं ते हटवण्याची जी अफवा नाशिकमध्ये पसरली आणि त्यानंतर तिथे दगडफेकीची घटना घडलेली आहे रात्री, त्या संदर्भात अधिक माहिती आपण आपले प्रतिनिधी लक्ष्मण गाटोळ यांच्याकडून घेणार आहोत. लक्ष्मण, या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? मुख्यमंत्र्यांनी देखील आता घटनेचा आढावा घेतलाय. नाशिकमध्ये काल रात्री जी पोलिसांवर दगडफेक झाली या सगळ्या घटनेप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे. ते अमरावती दौऱ्यावर आहे आणि अमरावती दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होते. त्याच वेळेला गिरीश महाजन यांच्याच फोनवरनं देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. या संपूर्ण घटनेचा आढावा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर जे अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहे त्यांची देखील फोनवरून त्यांनी विचारपूस केलेली आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर सगळी माहिती घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी देखील माहिती दिलेली आहे की नाशिक शहरातली सगळी परिस्थिती जी आहे ती संपूर्णतः नियंत्रणामध्ये आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा तणाव या परिसरामध्ये नाहीये. मात्र पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा इशारा जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे. एकूणच नाशिकमध्ये काल जी अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती महापालिकेकडनं, ती कारवाईच्याच पूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांवर ज्या पद्धतीने एका जमावानं जोरदार दगडफेक केली, हल्ला केला, ज्यामध्ये 30 ते 35 पोलीस कर्मचारी, 2 सहाय्यक पोलीस आयुक्त जखमी आहे, या सगळ्यांची विचारपूस स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा आढावा देखील घेतला आहे. नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. याचबरोबर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 100च्या माध्यमातून. नवी मुंबईत मराठी शाळांसाठी मनसे आक्रमक झाली आहे. ऐरोलीतील राधिकाबाई मेघे महाविद्यालयात मराठी वर्ग बंद केल्याची माहिती मिळताच मनसेनं जाब विचारलाय. दरम्यान मराठी वर्ग बंद करणार नसल्याचं आश्वासन शाळा प्रशासनाने दिलंय. पुण्याच्या बिबेवाडी परिसरात गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर गोळीबार केलेल्या ठिकाणी आरोपीची धिंड काढण्यात आली. निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहेत. कासलेनं नवा व्हिडिओ प्रसारित केलाय. सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, यामध्ये माझा बळी जाणार हे मला माहिती आहे, असं कासले म्हणालाय. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा अहवाल पूर्ण झालाय. ससून रुग्णालयाकडून पोलीस आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. अहवालातून कोणतीही माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सूरज जाधव असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे. मद्यपान करून धमकी दिल्याचं तपासातून समोर आलंय. बुलढाण्याच्या हिवरखेडमधील राड्या प्रकरणी 34 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हिवरखेडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली.